काल आम्ही गेलो होतो स्वामी समर्थांच्या चरणी. मंदिरात पाऊल टाकण्याआधी पाय धुतले आणि मनात एक वेगळीच शांती उतरली. मंदिरात प्रवेश करताच घंटेचा नाद कानावर पडला आणि त्या आवाजासोबत मनातली सगळी घालमेल जणू थांबली. बाजूला बाया मन लावून भजन करत होत्या. त्या स्वरात भक्ती होती आणि त्या भक्तीतच एक वेगळी ऊर्जा होती. हे पाहू शकतात किती सुंदर अशी स्वामी समर्थाची मूर्ती आहे. मंदिरात महादेवाची पिंड दर्शनाला होती. क्षणभर डोळे बंद केले आणि मनात सगळं ओझं महादेवाच्या चरणी सोपवलं. छानपैकी असं महादेवाचं दर्शन घेतलं आणि समोर स्वामी समर्थाच्या पादुका. त्या पादुकाकडे पाहताच मन आपोआप शांत झालं. जणू स्वामी म्हणत होते, भिवू नकोस, मी आहे. दर्शनानंतर प्रसाद घेतला आणि त्या प्रसादासोबत मनालाही प्रसन्नता मिळाली. छानपैकी दत्ताची मूर्ती पण होती झाडाखाली आणि छानपैकी त्यांचं पण दर्शन घेतलं आणि झाडाला प्रदक्षिणा मारून घेतल्या. अशा ठिकाणी आल्यावर कळतं खरी शांती कुठे असते. स्वामी समर्थाच्या चरणी मनाला खूप शांतता भेटली. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंदिरातील पवित्र झाडाला प्रदक्षिणा घातल्या आणि प्रत्येक फेऱ्यासोबत मन आणखीन शांत होत गेलं.